भोंदू खरातला 29 मार्च पर्यंत पोलीस कोठडी, नाशिक जिल्हा आणि सत्र न्यायालयाचा निर्णय। अशोक खरातला फाशीच द्या, सामाजिक कार्यकर्ते संतप्त। शौकीन उद्योजक आणि नेत्यांना खरातनं लाखोला गंडवलं, पौरुष शक्ती वाढवण्यासाठी लाखो रुपयांना विकला तुर्कीचा मध। भोंदू खरातनं विश्वस्तांचाही केला विश्वासघात, शाळा आणि अभ्यासिका उभारण्याचं आश्वासन हवेतच विरलं। सातारा मारहाणीच्या नंतर महायुतीतले नेते राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत सोबत बसले, पीडित मंत्र्यांनी सुद्धा दाखवली हजेरी। उपसभापती नीलम गोऱ्हेंच्या विरोधात अविश्वासाचा प्रस्ताव बारगळला, सातारा पोलीस अधीक्षकांच्या निलंबनाचे निर्देश दिल्यानं प्रकरण तापलं होतं। उद्धव ठाकरेंचा कार्यकाळ संपला, ठाकरेंसह 8 सदस्यांना सभागृहात दिला गेला निरोप। उद्धव ठाकरे परतणार, इतरांचं काय होणार हा प्रश्न कायम। संगमनेर मारहाण प्रकरणी थोरात अडचणीत, बाळासाहेब थोरातांच्या चुलत भावावर मारहाणीचा गुन्हा, शरद थोरातसह 9 जणांविरोधात गुन्हा दाखल। मवियाच्या बैठकीत शरद पवारांकडून युद्धजन्य स्थितीवर चिंता, देशाला झळ बसत असताना पंतप्रधान खूप उशिरा बोलले, पवारांची टीका। दोन 2026 पर्यंत नरेंद्र मोदी पंतप्रधान पदावर नसतील, संजय राऊतांच्या विधानानं चर्चेला उधाण। इस्रायलचे इराणवर जोरदार प्रतिहल्ले, इस्रायलकडून पायाभूत सुविधा केल्या गेल्या लक्ष्य। युद्धाच्या पार्श्वभूमीवर केंद्रानं बोलवली सर्वपक्षीय बैठक, देशातील संकटाच्या संदर्भात बैठकीचं आयोजन। संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी घेतली उच्चस्तरीय बैठक, पश्चिम आशियातील युद्धस्थितीचा घेतला आढावा। डॉलरच्या तुलनेमध्ये रुपया प्रथमच 94 रुपयांच्या पार, महागाईचा डबल वार होण्याची शक्यता। आखाती युद्धाची कोल्हापुरातही झळ, घरगुती गॅस मिळत नसल्यानं रिक्षा चालक आक्रमक। सोन्याचे दर 2000 रुपयांनी वाढले, चांदीच्या दरातही 5000 रुपयांची वाढ। कोलंबियामध्ये भीषण विमान अपघात, सैनिकांना घेऊन जाणारं विमान कोसळलं। देशभरातील हवामानात वेगानं बदल, कुठं पाऊस तर कुठं बर्फवृष्टी तर कुठे कडक उन्हाळा।